उद्धव ठाकरे दर्शनाला पोहोचलेले आहेत। एकविरा देवीचं दर्शन ते घेत आहेत, आरती त्यांच्यासमोर करतात, सहकुटुंब ते तिथे उपस्थित आहेत। त्यातली ते कार्ला इथली थेट दृश्य आता आपण बघतो आहोत। आदित्य ठाकरे सुद्धा सोबत आहेत। एकविरा देवीची आरती सुरू आहे आणि उद्धव ठाकरेंसोबत त्यांच्या पत्नी, त्यांचा मुलगा आणि शिवसेनेचे लोकसभेला सामोरे जाणारे उमेदवार सुद्धा आहेत अशी माहिती मिळते। कुठल्याही मोठ्या निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी आणि उमेदवार विजयी झाल्यानंतर आवर्जून कार्ल्याला जाऊन ठाकरे कुटुंबीय एकविरा देवीचं दर्शन घेत असतात आणि आता उद्धव ठाकरेंच्या हस्ते आरती सुरू आहे। आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्या संपर्कात आहेत। उदय, सांगाल दरवेळेला मोठ्या निवडणुकीला सामोरं जाताना ठाकरे कुटुंबीय एकविरा देवीच्या दर्शनाला जात असतात। आज सुद्धा कार्ल्यामध्ये हे सगळे पोहोचलेले आहेत। काय सांगाल, त्यांच्यावर उमेदवार सुद्धा आहेत आणि काही बोलणं झालं उद्धव ठाकरेंची किंवा कुटुंबियांशी? सुवर्ण, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब एकविराईचं दर्शन घेतलं आहे। एकविराईची त्यांनी आरती देखील केलेली आहे। विधिवत आरती केल्यानंतर इथे एकविरा देवी मंदिराचे जे ट्रस्ट आहे त्यांच्याशी सोबत त्यांनी चर्चाही केली। त्यानंतर आशीर्वाद घेऊन जेव्हा बाहेर पडत होतो तेव्हा उद्धव ठाकरे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देखील दिलेली आहे। त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की प्रत्येक वेळेला, निवडणुकीच्या वेळेला आणि इतर वेळेला देखील मी एकविराईच्या दर्शनाला जो आशीर्वाद घेण्यासाठी येतो। आता लोकसभा निवडणुका आहेत, त्या लोकसभा निवडणुकीमध्ये यश मिळवते आणि या यशस्वी मार्गासाठी आईचा आशीर्वाद घेण्यासाठी मी इथे आलेलो आहे कुटुंबासह, एवढी त्यांनी प्रतिक्रिया यावेळेला दिलेली आहे। एकूणच आपण बघितले की लोकसभा निवडणुका असो किंवा विधानसभा निवडणुका असो, प्रत्येक वेळेला ठाकरे कुटुंबीय त्यांची कुलदैवत असलेल्या एकविरा आईच्या दर्शनासाठी येत असत। हा एक शिवसेनेचा परंपरा आणि कुळाचार बनून गेलेला आहे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असतील किंवा उद्धव ठाकरे असतील, ही परंपरा अवैधपणे चालू आहे आणि त्याचमुळे आता इथे आले आणि या वेळेला येते मावळ लोकसभा मतदारसंघातले शिवसेनेचे जे उमेदवार आहेत श्रीरंग बारणे हे देखील उपस्थित होते। एकूणच शिवसेनेच्या सर्व 23 उमेदवारांसाठी आणि त्याचबरोबर युती झाल्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या देखील उमेदवारांसाठी उद्धव ठाकरे यांनी साकडं घातलेलं आहे। त्यांनी त्या संदर्भात स्पष्टपणे सांगितलेलं आहे की भाजप आणि शिवसेना युती झालेली आहे, या दोन्ही उमेदवारांसाठी मी आईकडे साकडं मागितलेलं आहे आणि त्यासाठी आशीर्वाद घेण्यासाठी मी इथं आलो होतो, अशी त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। नक्की ही दृश्य आपण बघतो आहोत, कार्ल्याच्या मंदिरातली ही दृश्य आहेत। कार्ल्याच्या एकविरा देवी संस्थांतर्फे आणि जमलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांतर्फे ठाकरे कुटुंबियांचं स्वागत केलं जात आहे। आदित्य ठाकरे मंदिरातून खाली उतरताना बघायला मिळत आहेत। त्यानंतर ठाकरे कुटुंबीय मंदिरातून बाहेर येतानाची ही दृश्य आहे। ढोल ताशांचा गजर आहे, अनेक कार्यकर्ते त्यांच्या सोबत आहेत। त्याचबरोबर जे उमेदवार शिवसेनेचे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत त्यांना सुद्धा आशीर्वादासाठी, एकविरा देवीच्या दर्शनासाठी ठाकरे घेऊन गेलेले बघायला मिळत आहेत। पण खूप मोठ्या प्रमाणात शिवसैनिक ठाकरे कुटुंबियांबरोबर आहेत आणि मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर पडतानाची ही दृश्य आहेत। कार्ला इथली ही थेट दृश्य आपण बघतो आहोत। आमचे प्रतिनिधी उदय जाधव तिथे उपस्थित आहेत, त्यांच्याकडून आता आपण माहिती घेतली। उद्धव ठाकरे प्रसार माध्यमांशी सुद्धा बोलले। उद्धव ठाकरेंनी हीच भावना व्यक्त केली की निवडणुकीत सगळ्या शिवसेनेच्या उमेदवारांना घवघवीत यश मिळो। बुलेटिनमध्ये इथे एक छोटासा ब्रेक घेणार आहोत, लगेच भेटूया। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।